जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना नेरळ जिल्हा परिषद विभागात परिवर्तन विकास आघाडीला पहिला मोठा धक्का बसलाय. परिवर्तन विकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेलू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी खारीक यांनी आपल्या समर्थकांसह आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केलाय. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे नेरळ विभागातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेला कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद वार्ड सध्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरलाय. आमदार महेंद्र थोरवे हे स्वतः या प्रभागात लक्ष घालत असून सातत्याने मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. शिंदे सेनेतर्फे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या पत्नी सुनीता सुरेश टोकरे या नेरळ जिल्हा परिषद विभागातील उमेदवार असून त्यांच्या विरोधात ठाकरे सेनेचे माजी शहर प्रमुख रोहिदास मोरे यांची पत्नी सुनीता रोहिदास मोरे या रिंगणात आहेत. या प्रभागात राष्ट्रवादी आणि ठाकरे सेना एकत्र लढत असताना शिंदे सेना मात्र सध्या स्वतंत्र ताकदीने निवडणुकीत उतरली आहे. भाजपसोबत युतीबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून त्यानंतर महायुती आणखी मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान खारीक यांच्या पक्षप्रवेशामुळे शेलू येथील परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारीवरून पहिली उघड नाराजी समोर आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार महेश खारीक हे शिवाजी खारीक यांच्या घरातीलच असल्याने शेलू पंचायत समिती गणात परिवर्तन आघाडीला मोठ्या मताधिक्यांचा धोका निर्माण झालाय. या अंतर्गत नाराजीचा थेट फायदा शिंदे सेनेच्या शेलू पंचायत समिती गणातील उमेदवाराला होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. आज नेरळ जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या नेरळ आणि शेलू पंचायत समिती गणांसाठी आमदार थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत कार्यालयात आढावा बैठक पार पडली. येत्या निवडणुकीत 6 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांवर भगवा फडकवण्याचा निर्धार आमदार थोरवे यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या. या बैठकीस आमदार थोरवे यांच्यासह सुरेश टोकरे, अंकुश दाभणे, गजू वागेश्वर यांच्यासह उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हेमंत खारीक, अभय खारीक, विलास शेकटे, नरेश मसने, भगवान डांगरे, अनिकेत भगत यांच्यासह शेकडो समर्थकांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय. तसेच मानिवली येथील माजी सरपंच प्रकाश दुर्गे यांनीही शिंदे सेनेत प्रवेश करून परिवर्तन विकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर युती आघाडीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे आणि नितीन सावंत प्रचारात सक्रिय झाले असले तरी निवडणुकीच्या या सारीपाटावर आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ जिल्हा परिषद विभागात परिवर्तन विकास आघाडीला पहिला धक्का दिला असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. एकूणच खारीक यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या नेरळ परिसरात स्पष्टपणे दिसून येत आहेत.